नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। महानगरपालिकेची स्थानिक निवडणूक असून मतदार चेहरा आणि काम पाहून मतदान करत असतात। त्यामुळे आमचा राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पॅनेल विजयी होणार असल्याचा खुलासा प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार राहुल भोसले यांनी केला आहे। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या रूपाने ते मतदान करतील। बहुमताने आम्हाला आमच्या पॅनलला निवडून देतील। तुम्ही निवडून गेल्यानंतर अनेक वर्ष तुम्ही प्रभागात काम करताय, प्रामुख्याने काय कुठले प्रश्न तिथे राहिलेत ते तुम्ही त्याला बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत आम्ही, आणि जे काही आता राहिलेले आहेत गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन आहे, काही रस्ते आहेत, काही उद्यान आहेत, काही आरक्षित जागा आहेत, ते आम्ही लवकरच डेव्हलप करणार आहोत। शरद पवारांचाही पक्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढतोय आणि तुम्ही पण लढता, तरी तुम्हाला तुमच्या पक्षाला नुकसान होईल असं नाही वाटत? नाही, ही स्थानिक निवडणूक आहे, लोक चेहरा बघून काम बघून मतदान करतात। काल अमोल कोल्हेची मोठी रॅली झाली आहे, एकंदरीत पाहता तुम्ही 1.5 तास रॅली केलेली आहे। अमोल कोल्हे खासदारकीपुरती ठीक आहे, ही लोकल इलेक्शन आहे, लोकांना माहिती आहे कुणाला मतदान करायचं आहे। नाही, मी आत्ताच सगळ्या माझ्या मित्रांना कार्यकर्त्यांना आपण सांगितलेलं आहे की फटाके आणि इतर पेपरचा कचरा करू नका। शेवटी त्या साफसफाई करणाऱ्या महिलाही आपल्या माता भगिनी आहेत, त्यांनाही आम्ही नाही लावलं, पण महापालिकेने ओव्हर टाईम दिलेला आहे। आम्ही कचरा नाही होणार याची आम्ही दक्षता घेऊ। याच कामगारांच्या कॉन्ट्रॅक्टवर आपली काय भूमिका असेल, काही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर दबाव आणतात असं त्या महिलांचंही म्हणणं आहे, आणि कुठेतरी काम बचावण्यासाठी त्याही त्यांची भूमिका थोडा दड पण वागलं जातं। स्वच्छताही झालीच पाहिजे, दबाव नसणार तसा, आम्हीच कचरा कमी करू म्हणजे त्यांना काम लागणार नाही। रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड।